राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन. बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. जय आणि पार्थ पवार यांच्याकडून अजित पवारांना अग्नी. अजितदादांना निरोप देताना कुटुंबियांसह बारामतीकरांना अश्रू अनावर. खासदार सुनेत्रा पवारांनी घेतलं अजित पवारांचं अखेरचं दर्शन. दादांचं शेवटचं दर्शन घेताना सुनेत्रा पवारांना हुंदका आवरेना. जड अंतःकरणानं पवार कुटुंबियांकडून अजित पवारांना अखेरचा निरोप. दादांच्या अचानक जाण्यानं पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला जनसागर लोटला. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर. एकच वादा अजितदादा अशी कार्यकर्त्यांकडून घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अजितदादांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण. अमित शहांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. यावेळी पार्थिवाला पुष्पचक्रही अर्पण केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजित पवारांना अखेरची मानवंदना. पुष्पचक्र वाहून अजितदादांना दोन्ही नेत्यांची आदरांजली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला उपस्थिती. पवार कुटुंबियांचं सांत्वन करत घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन. सावलीसारखे अजित पवारांसोबत राहणाऱ्या अंगरक्षकांना अश्रू अनावर. महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अखेरची मानवंदना देताना दोघेही ढसाढसा रडले. अजूनही विश्वास बसत नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस. अजित पवार यांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिल्याचा फोटो स्टेटसला ठेवत सुप्रिया सुळेंना भावना दाटून आल्या. पोलिसांकडून अजित पवारांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना. शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांवर अंत्यसंस्कार. बँड पथकाकडून उपमुख्यमंत्री अजितदादांना सलामी. शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यविधी आधी देण्यात आली सलामी. अजितदादांच्या विमानाची फ्लाईट अटेंडंट पिंकी माली यांच्यावर दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. शोकाकुल वातावरणात कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार. पुण्यातील व्यापारी संघटनांनी लक्ष्मी रोड बंद ठेवून अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. अजित पवारांच्या जाण्यानं मोठं नुकसान झाल्याची व्यापारी वर्गाकडून भावना व्यक्त. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार. नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. नाशिकच्या राजीव गांधी भवन इथे अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्री अजित पवारांना वारकरी संप्रदायानं वाहिली श्रद्धांजली. पुण्यातील भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहात अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टकडून दादांना श्रद्धांजली. ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान होता त्या ठिकाणी अजितदादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे नाशिकमध्ये शोकाकुल वातावरण. नाशिक जिल्हा बाजार समिती बंद. अनेक गावांमध्ये नागरिकांनी दैनंदिन व्यवहारही बंद ठेवले. नाशिकच्या लासलगावमध्ये विविध सामाजिक राजकीय संघटनांसह नागरिकांनी एकत्र येऊन शोकसभा घेतली. सर्व आस्थापना बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. अजितदादांच्या निधनानंतर धुळ्याच्या शिंदखेडामध्ये पाळण्यात आला कडकडीत बंद. गावातील संपूर्ण व्यापारी आणि नागरिकांचा बंदमध्ये सहभाग. तर शिंदखेडा गावात बॅनर लावून अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. यवतमाळच्या ढाणकीमध्ये बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अजितदादांना वाहिली श्रद्धांजली. शोकसभेला प्रतिष्ठित नागरिक, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची अलोट गर्दी. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समिती बंद ठेवत अजित पवार यांना वाहिली आदरांजली. दादांची शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसोबत नाळ जोडलेली होती अशी भावनाही यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. जळगावच्या नगरदेवळा गावात अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी तसंच व्यापाऱ्यांनी एकत्र येत शांततेत पाळला बंद. अनिल पाटील अजितदादांच्या आठवणीत भाऊक. माध्यमांशी संवाद साधताना अनिल पाटील यांना रडू कोसळला. आता आम्ही कुणाकडे बघायचं म्हणत अनिल पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना ते धाय मोकलून रडले. अजित पवारांच्या अंत्यविधीला अभिनेते रितेश देशमुखांचीही उपस्थिती. पुष्पचक्र अर्पण करून पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन. पवार कुटुंबियांचंही केलं सांत्वन. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता. 5 जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल. कोणत्याही उच्चपदस्थ व्यक्तीला अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडी कडून होतो, त्यामुळे या अपघाताचा तपास सीआयडी कडे जाण्याची शक्यता. एनडीआरएफचं पथक विमानाच्या दुर्घटनास्थळी दाखल. जवानांनी अपघातग्रस्त विमानाचे भाग गोळा करून नेले. नाशिकवरून मुंबईकडे निघालेला किसान मोर्चाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अखेर स्थगिती. शासनाकडून सर्व मागण्या मान्य करत 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन. धनंजय मुंडेंच्या नावे फेसबुकवर बनावट खातं. संबंधित युजर्स विरोधात सायबर विभागात तक्रार दाखल. धनंजय मुंडेंनी याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशीही संपर्क साधला. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात गळणीम इथे जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय जागेची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री. 29 वर्षांनी न्यायालयाच्या आदेशानुसार 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीत लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेत 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार. जेवण घेतल्यानंतर एका विद्यार्थ्याला पोटदुखीचा त्रास. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्यानं स्थानिकांची तक्रार. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याचा पोलिसांवर हल्ला. पोलीस शिपाई वाघ हल्ल्यामध्ये जखमी. लोकेंद्र उदयसिंग रावत असं आरोपीचं नाव. मनोविकास प्रकाशनचे संस्थापक अरविंद पाटकर यांचं निधन. चळवळीतून प्रकाशन व्यवसायात आलेल्या अरविंद पाटकरांनी ठाम भूमिका घेत पुस्तक प्रकल्प राबवले. मनोविकास प्रकाशनाच्या माध्यमातून दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण मराठी साहित्यांची त्यांनी निर्मिती केली. पंढरपुरात 4 लाख भाविकांच्या उपस्थितीत माघी यात्रा. माघी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न. विठुरायाच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली. महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला. सर्वोत्तम चित्ररथातील गणेशोत्सव चित्ररथ आत्मनिर्भरतेचं प्रतीक. केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाचे पुरस्कार जाहीर.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर 2027 या आर्थिक वर्षात विकास दर 6.8 ते 7.2% राहण्याचा अंदाज. यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. सध्या 2012 मध्येच यूजीसी नियम लागू राहणार. सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि यूजीसीला बजावली नोटीस. आयुष उत्पादनं आता ऑनलाईन. केंद्र सरकारच्या आयुष एक्सेलचा झेप्टो ॲपशी सामंजस्य करार. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सामंजस्य करार संपन्न. नॉनस्टिक प्लास्टिक भांड्यांच्या वापरामुळे कर्करोगाच्या धोक्याची भीती. भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्याकडून राज्यसभेत प्रश्न उपस्थित. प्लास्टिक आणि नॉनस्टिक भांड्यांच्या वापरामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्यानं उपाययोजना करण्याची गरज केली अधोरेखित. जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये जोरदार हिमवृष्टी. आनंद घेण्यासाठी देशभरातील पर्यटकांची मोठी गर्दी. जम्मू काश्मीरातील शोपियामध्ये यंदा विक्रमी हिमवृष्टी. डोंगरासह सर्व रस्ते देखील बर्फानं भरले. संपूर्ण शहर पांढऱ्या रंगानं भरलेलं दिसतंय. सोनमर्गमधील भीषण अवलॉन्च म्हणजे हिमवादळाचा एक व्हिडिओ समोर. हे वादळ तिथली घरं आणि इमारतींना धडकत असल्याचं यामध्ये पाहायला मिळतंय. लडाखच्या कारगिलमध्ये जोरदार हिमवृष्टी. हिमवृष्टी बागायती शेतीसाठी लाभदायक. आनंद घेण्यासाठी पर्यटकांची लडाखमध्ये गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.